जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा. केव्हाही कुठेही. काय चाललं होतं हे सगळ्यांचं? हा काय विचार करत होता तुम्ही? बाबा तुम्हाला असं वाटलंच कसं की मी माझ्यावरती सगळे संस्कार सोडून तारतम्य सोडून वागेन असं? तुम्ही सगळ्यांनी परस्पर सगळं ठरवून टाकलं, सौमित्रालाही सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी ना मला एका क्षणात यांच्या रांगेत आणून बसवलंय. मग सगळ्यांमुळे त्रास होतोय मला आता. याचा तर जीवच घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला माझी काय चूक? मी कुठे दोषी याच्यात? दोषी तूच आहेस. चूक तुझीच आहे, समजलं ना? अरे जा जा, वाटोळ केलं आमच्या आयुष्याचं. 35 करोड कॅश मध्ये आले ऑफिसला आणि हीच कॅश लंपास करण्याचा माझा प्लॅन आहे. हे बघ, आता हे सगळं करण्यासाठी राधिकाचं लक्ष मी जर असं डायव्हर्ट केलंय, म्हणजे राधिका आणि सौमित्र यांच्यातले वाद मिटवण्यासाठी सगळेच कामाला लागलेत. काय चाललं होतं हे सगळ्यांचं? हा काय विचार करत होता तुम्ही? बाबा तुम्हाला असं वाटलंच कसं की मी माझ्यावरती सगळे संस्कार सोडून तारतम्य सोडून वागेन असं? तुम्ही सगळ्यांनी परस्पर सगळं ठरवून टाकलं, सौमित्रालाही सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी ना मला एका क्षणात यांच्या रांगेत आणून बसवलंय. मग सगळ्यांमुळे त्रास होतोय मला आता. याचा तर जीवच घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला माझी काय चूक? मी कुठे दोषी याच्यात? दोषी तूच आहेस. चूक तुझीच आहे, समजलं ना? अरे जा जा, वाटोळ केलं आमच्या आयुष्याचं. 35 करोड कॅश मध्ये आले ऑफिसला आणि हीच कॅश लंपास करण्याचा माझा प्लॅन आहे. हे बघ, आता हे सगळं करण्यासाठी राधिकाचं लक्ष मी जर असं डायव्हर्ट केलंय, म्हणजे राधिका आणि सौमित्र यांच्यातले वाद मिटवण्यासाठी सगळेच कामाला लागलेत. तर राग गेलाय ना तुझा, तर मग सौमित्रशी एकदा बोलतेस का? तुम्ही सगळेजण माझ्याशी बोललात, मी माफ केलंय तुम्हाला. यापुढे सौमित्राचं नाव काढायचं नाही. मला सगळं काल गॅरी इथे का आला होता आणि मला न भेटता का गेला? तुम्ही मला कोंडून का ठेवलं होतं? सांगा आत्ताच्या आत्ता. अगं नापास होतील तुझ्या वर्गातली मुलं, एवढं ओरडशील तर? ना गॅरी बरोबर ना काहीतरी प्लॅन ठरलाय आणि तो यांच्या डोक्यामध्ये. मी पण तो प्लॅन फाइंड आउट करणार. तुला मी चांगला ओळखून आहे गुरु. राधाच्या आयुष्यात सुख येऊ द्यायचं नाहीये तुला. तिला कुठल्याही प्रकारचा आनंद मिळू द्यायचा नाही, एवढा एकच हेतू आहे तुझा, बाकी काही नाही. हेच हवं होतं ना तुला? आणि मी सुद्धा आता अमेरिकेला कायमचा निघून जाणार आहे, मग काही प्रश्नच येत नाही. अरे यार, हाच निघून गेला तर कसं होईल? याच्या आणि राधिकाच्या मागे सगळ्यांना बिझी करून सगळे गाफील असताना पैसे चोरायचे होते ना मला. नाही नाही सौमित्र, काही करून मी तुला जाऊ देणार नाही. हॅलो. हा, नाही 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 नाही, डोंट वरी, सगळी तयारी झालेली आहे. मी फक्त 35 करोडची वाट बघते. एकदा का 35 करोड हातात आले ना की आम्ही येतो तिथे. नाही पण तुमची तिथे व्यवस्था झाली आहे ना सगळी? नाही टेल मी, अरे टेल मी फर्स्ट. ओके ओके, आम्ही येतो, यू डोंट वरी. मी येणार म्हणजे बाई पकड मे. काय कुठे काय? तेच विचारतोय मी. काय कुठे काय? काय काय काहीच नाही. हा, काहीच नाही. काय नाही? काहीच नाही. काहीच नाही काय? काहीच नाही. कुठे जाताय तुम्ही? मी 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 कुठे जाते? मी ते काय? खेड्या, काय ऐकलंस तू? हा? अरे काय ऐकलंस तू? हा? काय ऐकलंस तू? अहो काहीच ऐकलं नाहीये मी. गाणी सुरू होती ना, म्हणून तर विचारतोय काय करताय, कुठे जाताय, मला सांगा जरा. हे ऐकलं मी. काय काय बोलतोस? काय विचारायचं तुला? अहो हेच विचारायचंय, कुठे सिनेमाला वगैरे जात असाल ना तर मला घेऊन चला. सिनेमा बघितलाच नाही, शनाम्याची माँ बघतोय नुसती. काय बोलतोस केड्या? अरे सिनेमा कसा बघणार? पैसे कुठून आणणार? अरे हे काय हेडफोन घालून कामं कसली करतोस इडियट? पोटात काही जात नाही, निदान कानात तरी जाऊ द्या. मस्त काढायला. ओ चला झालं, संपलं. शॉपिंग, खूप सारं शॉपिंग करून आमच्यासाठी काय आणलंय का? टॉप्स तुमच्यासाठी काही नाही, सगळं माझ्यासाठी आहे. पण बघ ना, आम्ही सगळे टॉप्स, जीन्स, स्कर्ट, जॅकेट आणि हिल्स पण आणले, तरी सगळं ब्रँडेड आहे मम्मा. कुठून आणलं पण हे? कुठून काय? दुकानातून आणलंय. मस्त आहे ना?
शॉपिंग असतं ना तसं आता ऍडव्हान्स शॉपिंग पण करता येतं. मी तुला सांगणार नाही. सॉलिड आहे ना आयडिया? बेबी तू तर इंटेलिजंट आहेस. जरा जास्तच इंटेलिजंट आहे. मी सुपर इंटेलिजंट आहे. अगं पण सुपर इंटेलिजंट हे उधारीचे पैसे देणार कोण? हा का मला तिथे जाऊन उभं करणार आहे दुकानात मॅनिक्युअर म्हणून? नाही मॅनिक्वीन म्हणून. काय बोलतोयस तू? पैसे कुठून आणणार आहेस? अरे मम्मा गॅरीला मिळणार आहेत ना आता 35 करोड. त्यातनं देऊ ना थोडे. चिलॅक्स यार तुम्ही पण ना. मी सगळं ट्राय करून दाखवते. मम्मा तू ये बघायला. तो गुरु म्हणतो ना ते खरं आहे. तुमची ही सनू बेबी आहे ना पाया बांधण्याच्या आधीच इमारत उभी करते. आता ना आपली 35 करोडची इमारत आहे ना ती बुडणार म्हणजे पडणार मीन्स उद्ध्वस्त होणार. गुरुनाथ इथे काय करतोयस? तू का नाही मला सांगितलंस रे 35 करोड बद्दल? तसं नाहीये. मी तुला सांगणारच होतो ना. कधी? मला शॉपिंग करायला किती उशीर झाला असता माहितीये? शॉपिंग? माय मॉम इज नॉट फिलिंग वेल सो आम्हाला तर तिथे जावं लागणार आहे. त्यांना घेऊन डॉक्टरांकडे जायचं. ही फाईल आहे ते शेतकऱ्यांच्या फंडचं डिटेल्स आहे ह्याच्यामध्ये. हो पण याचं काय ऍक्च्युली ही फाईल ना ते त्या गावामध्ये पोचवायची आहे जिथे ते शेतकरी आहेत ना. ते तू करशील का प्लीज? हो मी पोचवतो. आपल्याला जसं पटलंय का नाही तसं त्यांच्या घरातल्यांना बी पटलं पाहिजे ना. तुम्ही समजून सांगितलं तसंच त्यांच्या घरातल्यांनी त्यांची समजूत काढली तरच काहीतरी उपयोग आहे बघा. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की आपण त्यांच्या घरातल्यांशी बोलू? तसं बोलायला काय हरकत नाही म्हणा. मला एक आयडिया सुचली. काय काय इकडे सांगते. ॲक्च्युली मला ना मुलगा बघायला आला तर मी यांना म्हटलं की मुलगा बघायला येणार आहे काय करायचं असं. मग आम्ही डिसिजन घेतला की कोर्ट मॅरेज करूया काय असं. हे कोण तुम्हाला कुठून बळ ही आयडिया कोणी दिली? काय हो पिक्चर बघून तुमचेच. सलील या चित्रपटाविषयी जाणून घ्यायचं आहे आम्हाला. 12 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. वेडिंगचा सिनेमा. मुळात असं आहे की एका दिग्दर्शिकेची गोष्ट आहे की जिला काहीतरी भयंकर सेन्सिटिव्ह इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये आपली फिल्म जाईल असे सामाजिक विषय वगैरे हाताळायचे आणि इतकी सारी वेगवेगळ्या प्रवृत्तीची लोक ज्यांची प्रत्येकाची एक फिलॉसॉफी आहे ते तिला भेटत जातात. त्यांच्याशी ती बोलत जाते आणि मग नेमकं तिचं काय होतं या प्रवासात आणि या दोघांचं काय होतं याचा चित्रपट आहे वेडिंगचा सिनेमा. सरिता ये माझ्या घराचा वाटोळा करू माका हाताशी धरतास काय? आणि माझ्याकडनंच माझ्या घरात अवदसा पाठवतास? तू हैसर येतस तर अण्णा कळला ना गळोचिरी तुझो. शोभा कालचा इसारलंच वाटता. ह्याच्या पुढे जर माझ्या घरावर वाईट नजर टाकलंस ना तर डोळे फोडून टाकीन. आता आम्ही आमच्या सहकाऱ्यांना कारभाऱ्यांना जबाबदाऱ्यांचं आणि पदांचं वाटप करणार आहोत. ईशा मला सांग तुझ्या नकळत कोणी तुझ्यावर प्रेशर आणत नाही आहे ना? म्हणजे तुझ्या मनात कोणी काही भरवून देत नाही आहे ना? म्हणजे तुझी आईसाहेबांशी बोललीस मालमत्तेबद्दल ते कोणी तुला बोलायला लावलं का प्रेशर टाकून? म्हणजे माझी प्रॉपर्टीवरती नजर आहे मी फसवलंय वगैरे वगैरे असं कोणी माझ्याबद्दल काही खोटं सांगितलंय का? ठीक आहे तुम्हाला वाढू नका. तू एक काम कर तू माझा ना अंजलीबाईंचा डबा भरून दे आम्ही संगत जेवतो. असंच असतंय बघा राणा भाऊजी. कामाच्या रगाड्यात आपल्या माणसाचा इसर लगेच पडतो. आता तुम्ही त्यांच्यापासून जेवढं लांब राहणार का नाही तेवढं त्या तुमच्यापासून लांब राहणार. आज आपण जी पहिली रेसिपी करतोय ती आंब्याची रेसिपी करतोय. आपण करतोय मँगो व्हर्मिसिली कप्स.
मंडळी आपली पुढची रेसिपी कोणती आहे? आपण एक पास्ताची रेसिपी करतोय आता. आपण करतोय फेतुचिनी इन क्रीमी मस्टर्ड सॉस.